खारेगाव येथील चाहू पाटीला मार्ग सुमारे 25 मीटर रुंद करण्यात येणार होता। या रस्त्यामुळे खारेगाव येथील साधारणतः 350 वर्ष जुनं असं जरीमरी देवीचं मंदिर देखील बाधित होणार होते। यामध्ये अनेक घरही तोडली जाणार होती। दत्तवाडी ते नाशिक द्रुतगती या मार्गाला जोडणारा रस्ता असणारा दुसरा रस्ता कशाला असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। या रस्त्यामुळे खारेगावचे गाव पण धोक्यात येणार होतं। त्याविरोधात शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा रस्ता रद्द करण्याची यापूर्वी मागणी केली होती। अखेर हा रस्ता रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतल्याने या भागातील ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले। हा रस्ता आराखड्यामधून वगळल्याबद्दल आज शिवसेना उपनेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार करून आभार मानले आहेत। तसेच या निर्णयाबद्दल आज स्थानिक भूमिपुत्र रहिवाशांनी खारेगाव पाखाडी येथील ग्रामदेवता असलेल्या जरीमरी देवीची मनोभावे महाआरती केली, जयघोष केला आणि मंदिराबाहेर ढोल ताशांच्या तालावरती नाचत गाजत आनंद देखील व्यक्त केला आहे। एकमेकांना पेढे भरवीत आनंद व्यक्त केला गेला। सदर प्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज पाटील, रमेश पाटील, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, श्याम पाटील, जगदीश पाटील, सचिन पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, गजानन पवार, सिकंदर केणी, रवींद्र पाटील, अर्चना पाटील, जय पाटील, बाळा म्हात्रे, साईनाथ पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, गणेश परब, सुनील लोखंडे, जयराम म्हात्रे, गणेश म्हात्रे, तुषार दळवी, सुरेश वाडेकर, जितेश पाटील, इतर स्थानिक भूमिपुत्र व सोसायटीमधील रहिवासी यावेळी उपस्थित होते। कळवा प्रभाग सेक्टर 8 मधील 60 फुटी रस्ता, त्याच्यावरून एक 9 फीटला जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता। यामध्ये गावदेवी मंदिर, स्वातंत्र्य सैनिकांचे घरं आणि मुख्य गाव या ठिकाणी त्या बाधित होणार होता। अशा परिस्थितीत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना गाऱ्हाणे घातले। त्याप्रमाणे आम्ही या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनाही देखील आम्ही विनंती केली। त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या। आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून या आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं। निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचा आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचं आम्ही मनापासून आभारी आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणची संस्कृती हरप होणार होती, कारण मूळ संस्कृती ही गावात जन्माला येते आणि ती संस्कृती नष्ट होणार होती। याबद्दल आम्ही जो रस्ता रस्त्याने जी घरं बाधित होणार होती या सर्वांचा दुवा निश्चित माननीय उपमुख्यमंत्री यांना मिळेल असं मला आशा व्यक्त करतो। आपण या ठिकाणी जी काही आरक्षण रद्द केल्याबद्दल पुनश्च सर्व अधिकारी वर्ग आणि या ठिकाणचा मंत्री महोदय यांचं मनापासून आभार मानतोय। खरं आमचं ग्रामांतर जरीमरीचा आमचा विजय आम्ही समजतो। आमच्या पाठीमागे आमची ग्रामदेवता होती। 300-350 वर्षापूर्वी आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहणारे 1,500 ते 2,000 लोक राहतात। या भागामध्ये 15-16 इमारती आहेत, भूमिपुत्रांची घरं आहेत। आम्ही एकूण सर्व केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिपुत्रांचं गाव म्हणतो खारेगाव पाखाडी हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा। तो पाखाडी एरिया तो संपूर्ण आज 12 मीटरचा रस्ता तो 25 मीटर घेण्यात आला। सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली। काही कडे नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानुगुरुजी वस्त्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये आपण याला विरोध केला पाहिजे। आम्ही मिटिंग घेतल्या, प्रत्येकाला सांगितलं का आपण सोसायटी आपण हरकती घ्या। आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या। राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं का खारेगाव तो डिपे तो चुकी टाकले। ते लक्षात ठेवा का शेकटा आज याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो 30 मीटरचा रस्ता आहे। खारेगावातला काशीन पाटील मार्ग हा 15 मीटरचा आहे।
बुधाची पाटील मागा 15 ते 20 किलोमीटर आहे आणि नाईट 4 रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासनानं कुठल्या पद्धतीने डिपी टाकला कल्पना, पण त्या लक्षात आलं का आपण हा डिपी चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे, आपण भूमिपुत्राला उद्ध्वस्त करतोय. त्यामुळे मी आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील, मान्य खासदार श्रीकांत शिंदे असतील, आमचे मान्य दशरथदादा पाटील, आमचे सन्मान नगरसेवक सूर्यकांत पाटील असतील, आमचे सगळे आमचे या भागाचे कार्यकर्त्यांचे आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन तर सामान सांगितलं नसतं तर आज आमचा हा मोर्चा निर्माण झाला नसता. पण मला असं वाटतं का हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं. आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतील आम्हाला माहिती आहे, पण हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं. शेवटी राज्याचे जेव्हा उपमुख्यमंत्री शब्द देतात डीपी हा रद्द झालेला आहे, अजून त्याचा GR येईलच. आता प्रत्येक GR कधी येईल, कारण मी सध्या एक नगरसेवक 15 वर्ष होतो, 20 वर्ष आम्हाला झाले. GR हा लगेच येत नाही, कारण नगरपालिकेमध्ये एकदा ठराव असतो, त्याला 2 महिने लागतात. GR लवकर येईल. आणि माझ्या भागात जुनी घरं 75 वर्षाची जुनी घरं आहेत, त्यांना तातडीने प्लॅन टाकून घरं स्वतःला मिळतील. कारण प्रत्येकच्या घरात प्रपंच वाढत आहे आणि प्रत्येक रांजी सोय आज माझी स्वतःची भूमिपुत्र जर बाहेर असते, हा दुर्दैव प्रकार वाटतं. तर एक आनंद आहे आमच्याकडे तुम्हाला सांगतो. तर या भागात आमची झरीमल देवीची यात्रा असते, बुद्ध पौर्णिमा यात्रा असते, संपूर्ण गाव एकत्र असतो आमचा. त्यानंतर आमचा जयभरचा गणपती असतो, आज त्यात जयभरचा गणपती 21 दिवसाचा गणपती असतो. त्याच्यानंतर आमची होळी असते. हे सण आम्ही सगळं एकत्र असतो आणि गणपती 27 तारखेला येणार आहेत. पण विसर्जनाच्या वेळेस सुद्धा ही गावाची परंपरा आहे का सगळे गणपती एकत्रच वाजवत नसतं, ही परंपरा आहे आणि तो आज आनंदमय झालेला आहे. जो रस्ता आहे तो रद्द केला त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक उमेशजी पाटील, आमचे प्रेरणास्थान दशरथदादा पाटील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, तसेच ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डीपी रस्ता रद्द करून आमच्या सर्व सोसायट्यांचं जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्यांनी त्या डीपी रस्ता रद्द झाल्यामुळे वाचले आहेत. आम्ही आमच्या दत्तकृपा सोसायटीच्या आणि खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दशरथदादा पाटील साहेब, उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद सर.